झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण प्रधान। नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन आलोय मी नाट्य दरबारात। चला तर मग नाटकाची ही सफर लगेचच सुरू करूया। विल्यम शेक्सपियर एक अद्भुत प्रतिभा लाभलेला महान नाटककार। विल्यम शेक्सपियर यांची नाटकं देशाच्या सीमा ओलांडून अनेक ठिकाणी अनेक भाषांमध्ये सादर होतात। पण मराठमोळी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी नुकतंच शेक्सपियरचं एक नाटक शेक्सपियरच्याच भूमीवर सादर केलं। चला तर मग थेट तिलाच भेटूया। एक ग्लोबल अभिनेत्री माझ्या सोबत आहे, गीतांजली कुलकर्णी। हाय गीतांजली। मी ग्लोबल याच्यासाठी म्हणतेय कारण नुकतंच गीतांजलीनं लंडनच्या ग्लोब थिएटरमध्ये शेक्सपियरचं नाटक परफॉर्म केलेलं आहे आणि याच्याच बद्दल ती आपल्याला काही सांगणार आहे। गीतांजली, नाट्य दरबारात तुझं खूप स्वागत आहे आणि हा जो एक खूप मॅजिकल सगळा अनुभव असेल तुझ्यासाठी। आणि हे शेक्सपियरचं 12th नाईट हे नाटक तुम्ही तिकडे परफॉर्म केलं, तर ही संधी कशी मिळाली तुला? तू कशी या नाटकाचा या हिस्सा झालेली आहेस याबद्दल आम्हाला काय सांगशील? मराठीत कमर्शियल नाटक केल्यानंतर मी अनेक हिंदी प्रायोगिक नाटकं करायला सुरुवात केली आणि गेले 4-5 वर्ष सेक्स मोरॅलिटी सेन्सरशिप, ड्रीम्स ऑफ तालीम, मराठीत मोहित टाकळकर बरोबर गजब कहाणी आणि मानव कॉल बरोबर नाटकं असं करत राहिल्यामुळे एक हिंदी क्षेत्रात थोडंसं लोक ओळखायला लागली। आणि अतुल कुमारने ऑडिशन्स घेतल्या होत्या, जी नटमंडळी गाऊ शकतात आणि नाटकात काम करतात अशा गायक नट लोकांना तो शोधत होता आणि त्यांनी ऑडिशन्स घेतली पुण्यात, मुंबईत, अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमात काम करणारे नट आणि शिवाय हिंदी मराठी क्षेत्रातले नट असे सगळ्यांबरोबर त्यांनी वर्कशॉप कम ऑडिशन अशी ऑर्गनाईज केली होती आणि त्यात मी 2-3 प्रकारच्या काय म्हणतात स्क्रीनिंग्स ऑलमोस्ट झाले आणि त्याच्यात मी तग धरू शकले कारण काय मी परेश मुकाशी बरोबर संगीत लग्न कल्लोळ, संगीत डेबूच्या मुली अशी नाटकं केली होती, त्यामुळे मला जरा अनुभव होता, त्यामुळे मला चान्स मिळाला आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले। बात आहे गीतांजली, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी। आणि तू ग्लोबला गेलीस, ग्लोब थिएटरमध्ये 12th नाईट अर्थात पिया बहरूपिया या नाटकाचा शो तुम्ही तिकडे केलात, तर ग्लोब थिएटरचा अनुभव कसा होता? शेक्सपियरच्या भूमीवर शेक्सपियरचं नाटक करणं खूप मोठी गोष्ट आहे की तू त्याबद्दल काय सांगशील आम्हाला? खूपच अप्रतिम अनुभव होता। म्हणजे एका नटासाठी मी म्हणेन की ट्रीट किंवा फीस्ट काय असते तीही की ग्लोबवरती परफॉर्म करण्याचा चान्स। 7 वर्षांपूर्वी मी लंडन फिरायला गेले होते आणि तेव्हा मी एक ओथेल्लोचं प्रोडक्शन पाहिलं होतं शेक्सपियर ग्लोबमध्ये आणि मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मला इथे परफॉर्म करायचं आहे, ही नाटक हे थिएटर ॲक्टरची स्पेस आहे असं मी त्याला म्हटलं। आणि ते ज्या दिवशी खरं झालं 27 एप्रिलला, त्या दिवशी मला वाटलं की बापरे आपण हे बोललो होतो आणि हे इथे आज खरं होतंय। खरंच बाबाजींचं काम आहे, म्हणजे शेक्सपियर बाबाचं काम आहे। ग्लोबची मजा अशी आहे की ग्लोब एरिना थिएटर सारखं आहे, तिन्ही साईडने ऑडियन्स आहे, मध्ये एक थ्रस्ट स्टेज आहे, 3/4 स्टेज कवर्ड आहे, 1/4 स्टेज ओपन टू स्काय आहे आणि मध्ये एक पिट आहे जिथे ऑडियन्स उभा असतो, पीनट ऑडियन्स म्हणतात, 5 पाऊंडाचं स्वस्तातलं तिकीट, पण तो खरा ऑडियन्स असतो तुमचा, तो तुमच्या नाटकाला चढवतो किंवा हे करतो म्हणजे फ्लॉप करू शकतो असा आहे। आणि एक मला अनुभव तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा असं वाटतो, तो म्हणजे एक नाटकात 12th नाईटमध्ये मी मुलगा होते, मुलगी असते पण मुलगा होते आणि एका राजासाठी काम करत असते आणि त्या राजाच्या प्रेमात पडते आणि तो राजा एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असतो आणि तो सतत मला मेसेंजर म्हणून पाहत असतो, तो माझ्याकडे काही काही चिठ्ठ्या दे, हार दे त्या प्रेयसीला देण्यासाठी असं करत असतो
आणि एका पॉइंटला मी हतबल होते की ह्याला कसं कळत नाहीये माझ्यातलं, पण मी काही करू शकत नाही, मी पुरुष वेशात आहे आणि मी त्याला सांगू शकत नाही की मी मुलगी आहे. तर तो मला एक हार देतो आणि सांगतो की तू माझ्या प्रेयसीला जाऊन दे, आणि मी हो म्हणते आणि तो जातो आणि मला खूप वाईट वाटतं आणि मी त्या दुःखात माझी मिशी जी मेकअप मधली असते ती काढते, माझा फेटा साफा जो आहे तो काढते आणि धावत धावत, त्यावेळेस अगदी खूप ड्रम बीट्स आहेत, धावत 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 सेंटर स्टेजला येते, जे मी म्हटलं 1/4 स्टेज जे ओपन टू स्काय आहे, आणि गाणं म्हणते. असं एक दुःखात माझ्या दुःखाला हे करणं, एक्सप्रेस करणारं गाणं. आणि त्यावेळेस पाऊस पडला आणि मी भिजले ते गाणं म्हणताना. आणि ते गाणं म्हणता म्हणता म्हणजे असं गाणं येते, चोख पुराओ माटी रंगाओ आज मेरे पिया घर आवेंगे, असं गाणं आहे. आणि ते म्हणता म्हणता मी झोपी जाते. आणि त्याच ओल्या स्टेजवर, भिजलेल्या स्टेजवर मी झोपले, माझे कॉस्ट्युम भिजले, मी भिजले, पण इट वॉज पार्ट ऑफ द परफॉर्मन्स. कशा प्रकारे तू त्या भूमिकेला भेटलीस त्याबद्दल काय सांगशील? आम्ही कामशेतला एका रेसिडेन्सीमध्ये, अतुल कुमार जे आमचे दिग्दर्शक आहे, ज्यांच्यामुळे मी खरं तर हा रोल करू शकले, त्यांच्या कॉन्फिडन्समुळे, त्यांनी आम्हाला कामशेतला एक 20-25 दिवस त्यांच्या रेसिडेन्सीमध्ये नेलं, जिथे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली रेसिडेन्सी. तिथे आम्ही सकाळी व्यायाम करायचो, 10 ते 12-1 आम्ही म्युझिकची रिहर्सल करायचो. आम्ही जवळजवळ 200 गाणी भारतातल्या विविध फोक फॉर्म्समधली ऐकली, त्याच्यातली सिलेक्ट केली, आणि दुपारी आम्ही आमच्या लाईन्सवर काम करायचो आणि संध्याकाळी आम्ही रात्रीपर्यंत रिहर्स करायचो. शेक्सपियरचं नाटक आणि भारतीय लोककला दिसत आहे, तर हे जर आमच्या प्रेक्षकांसाठी थोडंसं एक नवीन आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? कुठल्याही काळात, कुठल्याही फॉर्ममध्ये, कुठल्याही भाषेत शेक्सपियर फिट होऊ शकतो, कारण की तो बेसिक इमोशन्स बद्दल बोलतो. प्रेम, भाऊ बहिणीचं प्रेम, प्रियकर प्रेयसीचं प्रेम, गिल्ट, फिअर, ह्या बेसिक इमोशन्स, बेसिक रस म्हणतो आपण, त्याविषयी बोलतो तो. त्यामुळे तो कधीच आउटडेटेड होऊ शकणार नाही. आणि मला असं वाटतं आम्ही कोणीच फोक आर्टिस्ट नव्हतो त्यात, आम्ही सगळे अर्बन ॲक्टर्स होतो. पण आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं होतं नाटक वेगवेगळ्या प्रकारचं. आणि ते जे रेफरन्सेस आहेत आपल्या कल्चरचे, जसं मी मराठी आहे तर माझे जे मराठी रेफरन्सेस आहेत, अजून एक आमची नेहा म्हणून मुलगी आहे, ती जबलपूरची आहे, तिचं इनपुट, आणि गगन रियार आहे, मानसी आहेत, ते पंजाबी आहेत, त्यांचे, असं करून आमचे जे रेफरन्सेस आहेत त्यांना आम्ही आमचं बनवून सादर केलं, ना की आम्ही कुठलं तरी एका फोक फॉर्म मध्ये अडकून राहिलो. ते ॲज अ मॉडर्न ऍक्टर मी तो फोक फॉर्म कसा बघते, ॲज अ ग्रुप आम्ही तो फोक फॉर्म कसा बघतो, ते आम्ही डेव्हलप केलं. आता तू इतकं काय काय सांगतेस, आमची उत्कंठा खूप प्रचंड वाढलेली आहे. तर आता भारतीय प्रेक्षकांसाठी, आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी 12th नाईटचा प्रयोग कधी सादर होणार आहे, आम्हाला काय कधी मिळणार आहे? लवकरच 23-24 जूनला रंगशारदा बांद्रा इथे प्रयोग होणार. कहाणी या नाटकाचा पुण्याला यशवंतराव जो मोहित टाकळकर यांनी बसवलेला आहे, आणि सेक्स मोरॅलिटी सेन्सरशिप जो सुनील शानबागाने बसवलेला प्रयोग आहे, त्याचे प्रयोग होतच राहतात. आणि आता पिया बेहरूपिया सगळं असं वेगवेगळं छान छान काम सुरू आहे तुझं एकंदर. गीतांजली, खूप धन्यवाद, खूप छान आणि अगदी दिलखुलास आमच्याशी संवाद साधलास. खूप थँक्यू निलिमा, थँक्यू सो मच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.